नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला बोलले होते की सर तुमचा जो क्राऊड आहे महाराष्ट्रातील 60,000 ॲग्रिकल्चरच नाही तर सर्व आरोग्यसेवक असतील, सर्व विद्यार्थी एमपीएससी करणारे असतील की सर तुमच्या म्हटलं ऐकतात. तर तुम्ही एक व्हिडिओ बनवा की एमपीएससी जे कंबाईन आहे क्लर्कची लिपिक टंकलेखक आहेत या परीक्षेसाठी ऑप्टिंग आउट करायला पाहिजे जास्तीत जास्त मुलांनी. तर त्यासाठी छोटासा हा छोटेखानी प्रयत्न आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलवरचं काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी विनंती करणार आहे, मी तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगणार नाही की अमुक करा तमुक करा हे करा ते करा. फक्त एक विनंती आहे, हे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्याच विद्यार्थ्यांसोबत दुसरा अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा लागायला पाहिजे, त्यासाठी ही एक विनंती आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एमपीएससी लिपिक टंकलेखक यासाठी तुम्ही ऑप्टिंग आउट करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. ऑप्टिंग आउट करणार आहात का किंवा कुणाला करायचं, कुणी केलं पाहिजे याबद्दल सुद्धा मी आज बोलणार आहे. ठीक आहे, मला तुम्ही ओळखताच आहे, मनीष मानकर संपूर्ण महाराष्ट्राने मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेम दिलंय. ठीक आहे, चला तर एक एक गोष्ट इथं आपण बघूयात. तर बघा, पहिली गोष्ट ऑप्टिंग आउट म्हणजे काय. तर ऑप्टिंग आउट सगळ्यांना माहिती आहे की ऑप्टिंग आउट म्हणजे जर तुम्हाला ही लिपिक टंकलेखकची पोस्ट नको आहे तर तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. कधीपर्यंत भरायचा आहे रे, तर तो फॉर्म भरायचा आहे ऑप्टिंग आउट करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2025 या दिनांकापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि ऑप्टिंग आउट केलंय मी असं एमपीएससीला सांगू शकता. मग ऑप्टिंग आउट करायचं का किंवा तुम्ही करणार आहात का, का करायचं. बघा, ही पोस्ट आहे एमपीएससीची ग्रुप सी ची पोस्ट आहे. ठीक आहे, या पोस्टचं नाव आहे लिपिक टायपिस्ट. आता या पोस्टच्या वरचं जर स्केल पेमेंटमध्ये असो किंवा डेझिग्नेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे पोस्ट का घेता बरं. हां, फक्त लोकांना दाखवायला का येस मी सहकार आयुक्त अधिकारी आहे किंवा ग्रुप सी मध्ये सहकारमध्ये आहे आणि मला ही क्लर्क टाईपची पोस्ट सुद्धा भेटली होती. परंतु ऑलरेडी तुम्ही सहकारमध्ये आहेत, मग तुम्ही ही पोस्ट का घेताय हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आहे. याने काय होईल, तुम्ही जर इथं एका विद्यार्थ्याने ऑप्टिंग आउट केलं तर खालचा जो एक विद्यार्थी आहे वेटिंग मधला तो वर येऊन जाईल, वेटिंग मधला विद्यार्थी वर येऊन जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जो विद्यार्थी या लिपिक टायपिस्टच्या पोस्टच्या वरच्या डेझिग्नेशनला किंवा वरच्या पे स्केलला असेल त्यांनी याच्यामधून प्लीज कृपया हात जोडून विनंती करतो की तुम्ही ऑप्टिंग आउट करा. परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उदाहरणार्थ तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात, ओके, किंवा तुम्ही भूकंपग्रस्त आहात. भूकंप आणि प्रकल्पग्रस्त याचा विषय मी सांगतो तुम्हाला. जवळपास तुमच्या ह्या दोन्ही मिळून जवळपास तुमच्या 350 जागा आहेत. किती? 350 जागा आहेत, भूकंपग्रस्त प्लस प्रकल्पग्रस्त. आता याच्यामध्ये काय झालं, या दोन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑप्टिंग आउट का करायला पाहिजे तुम्हाला आधी गोष्ट सांगतो. बघा, याच्या आधी नगर परिषदची एक्झाम झाली होती, जलसंपदा झाली, त्यानंतर तलाठी झाली, बरोबर आहे. त्यानंतर तुमची राज्य उत्पादन शुल्क झाली, त्यानंतर तुमची ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि सो ऑन, ह्या तुमच्या एक्झाम झाल्या, बरोबर आहे. आता या एक्झाम मध्ये जर तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त कोट्यामधून सिलेक्टेड झालेला असाल तर तुम्हाला पुढचा जॉब मिळूच शकत नाही. का? कारण भूकंप आणि प्रकल्पग्रस्तासाठी एक अट आहे, ज्याने जॉईन केले तिथेच दाखला रद्द, त्याच ठिकाणी तुमचा दाखला रद्द होऊन जातो. जर तुम्ही नगर परिषद, जलसंपदा, तलाठी, राज्य उत्पादन, ग्रामसेवक किंवा कृषी सेवक या ठिकाणी सिलेक्टेड आहात भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त मधून आणि तुम्ही आता या लिस्टमध्ये सुद्धा आहात कशाच्या, लिपिक टंकलेखकच्या, तुमचा फायदाच नाहीये ना, तुमचं सर्टिफिकेट तिथेच संपलंय. मग तुम्ही डीव्हीला जसाल तुम्ही तिथं म्हणजे अपात्र होऊन जाता. मग कशाला तुम्ही ती एक जागा अडवता. तुम्ही जर आधीच ऑप्टिंग आउट केलं, या दोघांनी जर आधीच इथं ऑप्टिंग आउट केलं
जर तुम्ही सिलेक्टेड असाल तर करा, नसाल तर ऑब्वियस तुम्हाला जाणंच आहे DV साठी. पण तुम्ही इकडे सिलेक्टेड असाल तर तुम्ही इथे कशाला जाता मग? कारण इथे तुम्हाला सिलेक्टेड होऊन, भूकंप आणि प्रकल्पग्रस्ताला सिलेक्टेड होऊन, इकडे नसाल सिलेक्टेड होऊन तुम्हाला टायपिंग सुद्धा लागते. इकडे तुम्हाला टायपिंग नाही ना, आणि तुम्ही ऑलरेडी इकडे जॉईन केलं, तुम्हाला इकडे अपात्रच ठरवतील. त्यामुळे तुम्ही विचार करा, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल आणि या भरतीमध्ये बाकीच्या कॅटेगरीचे जे लागलेले मुलं असतील त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि आपल्या मनीष मानकर युट्यूब चॅनलच्या वतीनं मी विनंती करतो की ऑप्टिंग आउट तुम्ही करायला पाहिजे. ऑप्टिंग आउट तुम्ही करायला पाहिजे. पुढे तुम्हाला एक गोष्ट सांगतो अजून. पुढे आता या वर्षीची जी ग्रुप सी ची याच्यात नाही म्हटलं तरी 1100 प्लस ह्या जागा आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे ऑप्टिंग आउट केलं तर हे तर मुलं जाईलच, हा 7000चा क्राऊड जाईलच, हा 7000 क्राऊड जाणारच आहे. परंतु पुढे यावर्षी सुद्धा 1100 जागा आहेत, नवीन विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळते. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो, ऑप्टिंग आउट करा. ही विनंती. ओके, ऑप्टिंग आउट करा एवढीच विनंती करतो आणि जास्तीत जास्त मुलांना सहकार्य करा. कारण प्रत्येक जण अभ्यास केलाय. कुणाचे कोरोनामध्ये वडील एक्सपायर झाले असतील, कुणाची आई एक्सपायर झाले असेल, अशा कंडिशन मधून सुद्धा मुलांनी अभ्यास केलाय आणि त्यांना ही पोस्ट मिळू द्या. त्यामुळे जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर नक्कीच ऑप्टिंग आउट तुम्ही करायला पाहिजे. एवढीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती होती. ओके, ती विनंती तुम्ही ॲक्सेप्ट करणार का, ग्राह्य धरणार का किंवा स्वीकारणार का हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर वाटलं की नाही माझ्या लहान बंधूला, आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला इथे जॉब मिळायला हवा, तर 100% तुम्ही MPSC लिपिक टंकलेखकमधून ऑप्टिंग आउट करायचं, जर तुमचं दुसऱ्या पदावर सिलेक्शन झालं असेल तर. तर धन्यवाद मित्रांनो. एवढीच विनंती करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदे मातरम.